SRHची टीम मुकाबला तर जिंकलीच. कोलकाता नाईट रायडर्सला एकतर्फी 65 धावांनी हरवले. पण या विजयाच्या आनंदातच अभिषेक शर्मावर BCCIने जुर्माना ठोठावला. अभिषेक शर्माने तुफानी 21 चेंडूत 48 धावा केल्या, ज्यात 4 चौकार आणि 4 षटकार होते. ट्रेव्हिस हेडसोबत पॉवर प्लेमध्ये त्यांनी रेकॉर्ड ब्रेक ओपनिंग पार्टनरशिप केली आणि SRHला 226-8 पर्यंत मजल मारण्यास मदत केली. पण मुकाबला संपल्यावर विजयाचा आनंद साजरा करत असतानाच BCCIने मीडिया ॲडव्हायझरी काढून अभिषेक शर्मावर कारवाई जाहीर केली. BCCIने सांगितले की IPL कोड ऑफ कंडक्टच्या लेव्हल 1 आर्टिकल 2.3 अंतर्गत अभिषेक शर्माने मोठी चूक केली आहे. त्यामुळे त्यांच्या मॅच फीसचा 25% भाग कापला गेला आहे आणि त्यांच्या खात्यात एक डीमेरिट पॉईंटही जोडला गेला आहे. आर्टिकल 2.3 नुसार खेळादरम्यान ऑडिबल ऑब्स्सिनिटी म्हणजे अश्लील भाषा किंवा गाळी वापरणे हा गुन्हा मानला जातो. यात स्वतःच्या खेळावर किंवा नशिबावर राग व्यक्त करताना शिवीगाळ करणे, खराब भाषा वापरणे किंवा स्टंप मायक्रोफोनवर अश्लील शब्द उच्चारणे यासारख्या गोष्टी येतात. मानलं जाते की जेव्हा अभिषेक शर्मा ब्लेसिंग मुझरबानीच्या गेंदेवर आऊट झाले तेव्हा ही घटना घडली. अभिषेकने पुल शॉट खेळला आणि डीप स्क्वेअर लेगमध्ये वरुण चक्रवर्तीने कॅच पकडला. हा कॅच ग्राउंडला लागून गेला की नाही याबाबत थर्ड अंपायर नितीन मेनन यांनी आऊट दिले. व्हिज्युअल्स फारसे क्लिअर नव्हते, तरीही आऊटचे निर्णय झाले. कॉमेंटेटर्स याच्याशी सहमत होते, पण अभिषेक शर्मा मात्र दिसायला गुस्स्यात होते. त्यांना वाटत होते की क्लिअर पुरावा नसताना आऊट का दिले गेले. कदाचित त्यावेळी त्यांनी काही बोलले किंवा नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे स्टंप मायक्रोफोनवर ते ऐकू आले असावे. याच कारणामुळे BCCIने ही कारवाई केली. मुकाबल्याबद्दल बोलायचे तर प्रथम फलंदाजी करताना SRHने 226 धावांचा मोठा स्कोर उभारला. ट्रेव्हिस हेड 46, अभिषेक शर्मा 48 आणि हेनरिक क्लासेन 52 यांच्या आक्रमक खेळीमुळे हे शक्य झाले. 227 धावांचा लक्ष्य घेऊन उतरलेल्या KKRला अंकित रघुवंशी 52 आणि रिंकू सिंग यांनी सुरुवात चांगली दिली. पण रिंकू रनआउट झाल्यावर संघ लवकरच 161 धावांवर सर्वबाद झाला. जयदेव उनाडकट आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या गोलंदाजीने KKRची धुव्वा उडवली. अभिषेक शर्माने रन तर चांगले केले, पण आता त्यांना 25% मॅच फीस भरावी लागणार आहे आणि डीमेरिट पॉईंटही खात्यात जमा झाला आहे. हा त्यांचा या सीझनमधील पहिला असा गुन्हा आहे. क्रिकेटमध्ये भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते आणि नियमांचे पालन करणे गरजेचे असते. तरी हे अभिषेकची फलंदाजी चाहत्यांना नेहमीच रोमांचित करते.